बैठक घेऊन शमवलेला आहे। नाशिकचे शिवसेनेचे प्रभारी राम रेपाले यांच्या मध्यस्थीला यश आलेलं आहे। सव्वा वर्ष उपमहापौरपद या फॉर्म्युल्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर नाशिकच्या शिवसेनेमधला हा वाद आता शिंदेंनी या सगळ्या संदर्भात मध्यस्थी केली आणि त्यानंतर या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईमध्ये बोलून घेतलं। त्यांना कानतिचक्या देत एकदिलानं काम करण्याच्या सूचना दिल्या आणि अखेर हा वाद शमल्याचं समजतंय। तिकडे साताऱ्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हालचाली सुरू केल्या असून महत्त्वाच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बैठक झाली आहे। शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। साताऱ्यातल्या हॉटेल फॉनमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची खासदार यांची औपचारिक बैठक पार पडली आहे। सातारा जिल्ह्यात 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्या खालोखाल राष्ट्रवादीनं 20 तर शिंदेच्या शिवसेनेनं 15 जागा जिंकल्यात। बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। चर्चाच नाही, प्राथमिक झाली चर्चा। म्हणजे आता थोडेसे डीपीसीचा विषय होता माझा आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली, परंतु बाकी कुठला निर्णय नाही, काय नाही। अजून वरिष्ठांशी चर्चा नाही, सदस्यांना विचारलेलं नाही, त्यामुळे अजून तो काही विषय नाही। काय बैठक होती? सत्ता स्थापनेची काय हालचाल? प्राथमिक चर्चा झाली। तसं रामराजे साहेब म्हणले की चहा गोड होता बैठकीत, तशी बैठक डीपीटीसी उद्या आहे, त्याच्यावर चर्चा काय लक्ष लागले तुमच्याकडे? आणि साहेब भाजपला डावलून जे सांगतायत नितीन काका त्याप्रमाणे उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी बाबतीतली चर्चा आमची झाली। आता पुढची महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रात्री दिल्लीत दाखल झाल्यात।